तर तिकडे कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर आहे। राधानगरी धरणाचे 7 पैकी 2 स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत। 2 दरवाजांमधून 4300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं सध्या इशारा पातळी ओलांडली आहे, सद्यस्थिती काय आहे? नक्कीच गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर आणि परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीनं आता आपली इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 3 इंचांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 85 बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासापासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। त्यातच राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे कालपर्यंत उघडे होते ते पहाटे त्यातील 5 दरवाजे बंद झालेत आणि आता सध्या त्या राधानगरी धरणाच्या 2 दरवाजातून जवळपास 4000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये पर्यायाने पंचगंगा नदीपात्रामध्ये होतोय। त्यामुळे जरी पाऊस कमी झालेला असला तरी अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ते वाढत असल्याचं बघायला मिळतंय। पंचगंगा नदी आता धोका पातळीकडे वाटचाल करते असं म्हणावं लागेल, कारण 43 फुटांवर पंचगंगा नदीची धोका पातळी आहे आणि आता या सगळ्या नदीची पाणी पातळी 39 फूट 3 इंचांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे एकूणच जरी पावसाचं नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।